अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी चांगली माहिती दिली आहे आणि 2 महिन्याच्या कालावधीमध्ये समितीचा अहवाल येणार आहे. माझा अध्यक्ष महोदय विषय असा आहे की मुंबई शहरामध्ये ज्या पोलीस वसाहती आहेत त्या पोलीस वसाहती फक्त पोलीस वसाहतीचा अभिनयास नाही आहे, त्याच्यामध्ये खाजगी देखील आहेत. उदाहरणार्थ माझ्या विभागामध्ये म्हाडा वसाहत आहे, सिद्धिविनायक नगर, त्याच्यामध्ये 17 बिल्डिंग खाजगी आहेत आणि 17 बिल्डिंग पोलिसांच्या आहेत. आणि हा अभिनयास एकच असल्यामुळे माझी विनंती अशी आहे की अध्यक्ष महोदय, मुंबई आता ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट चालू आहे त्या वसाहतीचा विकास चालू आहे, तर तो आपण कसा करणार आहात की त्या पोलीस वसाहतींना तिथे डेव्हलपमेंट करणार आणि ते डेव्हलप करत असताना 17 ज्या इमारती आहेत ते एकत्र नाही आहेत, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत. आणि दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, माझी विनंती अशी आहे की याच्यामध्ये 17 इमारतींचा प्रायोगिक तत्वावर आपण विकास करायला घेतला आहे, परंतु एकूण 27 वसाहती आहेत. त्या 27 वसाहतीचा एकत्रित विचार करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं पोलीस पत्नी आहेत, पोलीस कर्मचारी पत्नी आहेत, त्यांची सातत्याने मागणी आहे की त्यांना स्वतःचं हक्काचं घर या ठिकाणी मिळावं. ही पोलीस जी सेवा करतायत ती अतिशय महत्वाची आहे. आणि अध्यक्ष महोदय, 24 तास ते घराच्या बाहेर असतात आणि स्वतःचं घर सुद्धा त्यांना स्वतःच्या मालकीचं असू नये, ही गंभीर बाब आहे. माझी शासनाला विनंती आहे, शासन करते 2 महिन्यात अहवाल येईल, ती विहित मुदतीत यावं, 2 महिन्याची जास्त वेळ लागू नये याची काळजी घ्यावी. आणि त्या मालकी हक्काची त्यांना घरं देण्यात येतील का आणि मुंबईमध्येच देण्यात येतील का, असा माझा प्रश्न आहे.